सगळ्यांचं नमस्कार. आपलं सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. या ठिकाणी तुम्ही बघताय की 1,40,000 हे शेतकरी अपात्र ठरले आहेत. कशामध्ये? तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये जी काही कर्जमुक्ती होणार आहे त्यामध्ये 1,40,000 शेतकरी हे अपात्र ठरले. आता अनेकांना वाटतंय की नेमकं कारण काय, तर ते कारण तुम्ही लक्षात घेऊ शकता. या ठिकाणी जे काही आपले मिनिस्टर आहेत, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी हा आकडा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेला आहे. मग तो आकडा सांगताना त्यांनी जी बातमी दिली त्या बातमीमध्ये त्यांनी काही कारण सांगितलं आहे की या ठिकाणी 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले, बघा लक्षात घ्या किती तारीख, 30 सप्टेंबर 2025, त्यानंतर आणि 31 मार्च 2026पर्यंत, किती 31 मार्च 26पर्यंत परतफेड न झाली पीक कर्ज यासारख्या अटी आहेत. कारण पीक कर्जमाफी ही सरसकट झाली नाही, याच्यामध्ये काही निकष असतात, काही अटी असतात. त्यानुसार ही जी अट आहे ती अट पुन्हा एकदा लक्षात घ्या. अनेकांना मॅसेज येत आहेत की सर आमची झाली नाही, आमची ही तारीख आहे. तर ही तारीख लक्षात घ्या, 30 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2026 हाच कालावधी हा कर्जाचा पाहिजे. जे पीक कर्ज घेतले ते या कालावधीमध्ये असणं आवश्यक आहे. तसेच कर्जाची रक्कम, कर्जाचा प्रकार आणि बँकेच्या नोंदी याची सुद्धा पडताळणी त्यानुसार केली जाते. ही तारीख बघण्यासाठी बघा. मग आता तुम्ही लक्षात घ्या, 94,000 प्लस 46,000 हा आकडा झाला 1,40,000 अपात्र. हा आकडा सहकार मंत्र्यांनी सांगितला. आता जे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो बघा, 94,000 जे अपात्र ठरले आहेत ते ठरले आहेत प्राप्तिकर, म्हणजे इन्कम टॅक्स भरणारी ती माणसं आहेत. आणि जो व्यक्ती इन्कम टॅक्स भरतो साहजिक आहे त्याचं कर्ज माफ करणं म्हणजे हे कुठेतरी त्यांचं उत्पन्नही जास्त, त्यामुळे ते इन्कम टॅक्स भरत आहे. त्यामुळे त्यांना 94,000 लोकांना या ठिकाणी त्यांनी सरकारनंच काढलं आहे. त्यानंतर 46,000 राहिलेले 46,000, तर हे 46,000 या ठिकाणी त्यांनी सांगितलं की इतर जे नियम आहेत, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे नियम तुम्ही विचारलं तर आधार कार्ड अजूनही बँकेशी त्यांनी लिंक केलेलं नाही. त्यानंतर अकाउंट नंबर हे सुद्धा लिंक केलेलं नाही, बँकेचं जे अकाउंट नंबर आहे. त्यानंतर KYC संबंधित जे महत्त्वाच्या अटी मी सांगत होतो, KYC हे महत्त्वाचं आहे. त्यावेळेस अनेकांनी चेष्टा केली की KYC काय लागत नाही किंवा बघता येईल, होईल नंतर, परंतु ह्या गोष्टी आता अडचणीच्या येत आहेत. आणि त्यामुळे जवळपास 46,000 आकडा हा कमी नाही, सोपा नाही. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत जा. मी नेहमी सांगत असतो, कारण या व्हिडिओचा उद्देशच असतो की लोकांना माहिती भेटली पाहिजे, खरी माहिती. आणि आज जवळपास 46,000 लोकांमधले जवळपास थोड्या लोकांनी जरी आपला व्हिडिओ बघितला असता तर त्यांना या ठिकाणी डॉक्युमेंट क्लॅरिटी आली असती. आपण अनेक व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी बनवलेत की डॉक्युमेंट कशी क्लिअर ठेवली पाहिजेत, परंतु आपण फक्त आपली जिम्मेदारी समजून फक्त स्वतः बघतो. पण कधीतरी माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे आणि फक्त एक व्हिडिओ शेअर करायचा आहे तुम्हाला. तुम्ही बघितल्यानंतर ती माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे हा उद्देश ठेवून फक्त व्हिडिओ जर शेअर केला तर दुसऱ्याला माहिती पोहोचते आणि आज त्याचं पुण्य हे तुम्हाला लागलं असतं. बघा, आज हा 46,000 आकडा सोपा नाही. हे 46 लोक असतील तरी खूप मोठी संख्या आहे, कारण आज त्यांच्या तोंडाचा घास जातो, लक्षात घ्या. आणि हे आपले शेतकरी बांधव आहेत. माझी तळमळ फक्त एवढीच आहे की त्यांच्या हक्काचं होतं, फक्त काय आहे, हे नियम लागले नाहीत. कारण हा नियम विषयच आहे. 94,000 लोक हे पैशावाले आहेत असं आपण समजू शकतो, कारण ते इन्कम टॅक्स भरत आहेत, टॅक्स पेयर आहेत. मग त्यांचा विषय नाही. परंतु हे 46,000मध्ये इतर पात्र नियम म्हणजे हेच आहेत की आधार ऑनलाईन नसणं किंवा जे डिजिटल आहेत, टेक्निकल इश्यू आहेत, यासंबंधी आपण गायडन्स करू शकतो. आणि मी सांगितलं होतं, ज्याला अडचण आहे त्यांनी पर्सनली मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये. पण साहजिक आहे, चांगल्या गोष्टीला सपोर्ट करणं आपलं कर्तव्य म्हणून आपण व्हिडिओ बनवतो.
आता पुढे न्यायचा नाही न्यायचा हा तुमचा विषय आहे, परंतु एक माणूस म्हणून आपण कर्तव्य बजावलं पाहिजे. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणं योग्य वाटत नाही, परंतु आपण लक्षात घेत चला की आपण प्रत्येकानं काही नाही झालं म्हणजे कुणाचं वाईट नाही करता आलं, म्हणजे चांगलं नाही करता आलं तर अडचण नाही, परंतु आपण कोणी चांगलं करत असेल तर त्याच्यामध्ये एक थोडासा सपोर्ट जर केला तर त्याला आधार भेटतो बघा. आणि ही चूक आता त्यांची साहजिक आहे. काय होतं, अनेक माहिती ही सेतूवाल्यांना माहीत नसते. हा सेतूवाला फक्त फॉर्मॅटमध्ये जाऊन माहिती भरायचं काम करत असतो. आणि मी अगोदरच सांगितलं होतं, स्टार्टिंगलाच माझा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की KYC कशा प्रकारे भरायची आहे. आणि अजूनही अनेकांना वाटतं की KYC खूप सोपी आहे, फक्त दिसला फॉर्म भरायचा, परंतु त्याच्यामध्ये अशा काही अटी होत्या, असे काही मुद्दे होते जे अजूनही बऱ्याच जणांच्या लक्षात येत नव्हते. परंतु आपण सगळ्यांना विनंती आहे, इथून पुढे तरी आपला व्हिडिओ हा चांगल्यासाठीच असतो. आपलं चॅनल अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.